तत्पूर्वी सन्मान घेऊयात. सन्माननीय आदरणीय स्वराज्य बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवीजी पाटील यांचा यशोचित सन्मान. अधिक दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान आपण घेऊयात. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांचा यशोचित सन्मान. स्वराज्य बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांचा यशोचित सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती पत्र घेतला जातोय. विजयभाऊ मोहिते साहेबांचा देखील यशोचित सन्मान मी अधिक दादांना विनंती करेन. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने आणि ऐकूया किरणजी मस्कर सरांना. थँक्यू सो मच. आशिषजी जोरगे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. स्वराज्य बत्तीसशिराळा टीम विनंती करेल एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवून द्या प्लीज. समोरच्या टीमने आम्हाला पॅनल्टीसाठी विनंती केली, मात्र त्यांना आम्ही विनंती केली, समजून घ्या. आहे स्वराज्याचे आहेत ना? हा, अरे उपाध्यक्षच आहेत. अमरला पहिल्या चेंडूवरती माघारी जाताना आपण पाहिलं. अनिकेत पायमल आपण पाहिलं नवीन फलंदाज दाखल झालाय. ही मॅच तुम्ही पाहताय महाराज 11 भोर म्हणजे भोर क्रिकेट असोसिएशन विपक्ष स्वराज्य बत्तीसशिराळा. टॉस जिंकला अर्थातच भोर क्रिकेट आणि ते वॉन्ट टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 सध्या चालू आहे. यावेळी देखील लॉफ केला जातोय अगदी कावकॉर्नरच्या डोक्यावरून बॅटिंग करत असताना. फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच सुशांत लालाच्या बॅट मधून येतोय षटकार. झालं असं की अप्रतिम आला षटकार. हा ही यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र. हे उत्तर होतं टिट फॉर टॅट होतं. षटकाराचं उत्तर डॉट बॉल न होतं, परफेक्ट यॉर्कर होतं. ते बोलता हिट का जवाब पत्थर से देंगे, सिक्सर का जवाब यॉर्कर से देंगे. आणि तशाच पद्धतीचा यॉर्कर सोहमच्या माध्यमातून अप्रतिम बोर्ड क्रिकेट असोसिएशनचा एका बाजूला वेगवान गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला लाल्या म्हणजे या मॅच मध्ये या लाल्याला खऱ्या अर्थानं उत्तराला प्रत्युत्तर द्यायला आवडतं. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड, सिंगल एक धाव मिड विकेट रिजन मधून डीप मधून एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेचा प्रयत्न इकडे केला जातो, एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 8 या धाव संख्येवरती अमरची पहिलीच विकेट माघारी गेली. त्यानंतर टीमला आपण पाहिलं तर एक थोडासा धक्का बसला. सोहमच्या गोलंदाजीवरती षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. बॅकफुटला जाऊन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे मिड ऑफला, कव्हरला.
ओव्हर क्रमांक 1 ज्या पद्धतीने राहिले तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर झालेला जो 6 ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 8 लॉस ऑफ द 1 विकेट. आमचा दिल बार बार धडकतोय. बादशाह गोलंदाजीसाठी दाखल झाला. पुढे येण्याचा प्रयत्न हलक्या त्याने ड्राइव्ह केला. एक सिंगल धाव लाल्याच्या माध्यमातून सुशांतच्या माध्यमातून सिंगल धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोघे चतुर आहेत, चालाक आहेत, हुशार आहेत. साहिल ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. या चिकी धावा 2. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती 10-10. आणि पाऊस थांबलाय. खेळपट्टी सुकी झाली, खेळपट्टी सुकी झाली. चेंडू सुका झाला की समजायचं बादशाह आहे का. 11 धावा. पुढे घेण्याचा प्रयत्न, पुन्हा कव्हर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट वरून खेळाडू जरूर येतो. एक सिंगल धाव. पुन्हा एकाच धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दिला जात नाहीये. कारण की मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर या साहिल बादशाहला गोलंदाजी दिली नव्हती. जेव्हा खेळपट्टी ओली होती चेंडू देखील ओला होता. चेंडू नाही स्विंग होत तेव्हा. हा खेळाडू येतो जेव्हा पाऊस थांबतो, खेळपट्टी सुकी होते तेव्हा. बॅकफुटला पंच चांगला, दे धक्का, धुमधडाका, आणखीन एक छक्का, निघून जातो सीमापार. हा पाची मुकला. अगदी दाखवला जातो या मॅचचा आनंद. ही लहान मुलं देवाघरची फुलं कितीही खेळून या मैदानातून आणि घरी जा लहान मुलांना पाहिलं फ्रेश होत आणि सध्या मैदानाचा आनंद घेण्यासाठी तो मैदानामध्ये आला आणि त्याला स्क्रीनशॉट वरती स्क्रीनवरती जरूर दाखवलं गेलं ओमसा एमटीसीच्या माध्यमातून, आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती 18. जसा षटकार आला तसा मात्र अगदी आपण पाहिलं तर कॅप्टन साहिलच्या जवळ गेला, त्याच्यासोबत चर्चा केली साहिल सोबत. काय असेल चर्चा, काय असेल कारण मंत्र, कारण की ज्या पद्धतीने फटका लगावला बॅटिंग करत असताना अनिकेतनं, यॉर्कर अनिकेतच्या पायामध्ये बेड्या नाही ठोकू शकत, नाही ठोकू शकत. हा खेळाडू पायामधले चेंडू गर्रकन फिरवतो. षटकार. पायामध्ये बेड्या ठोकल्या जातात. आहा, हेलिकॉप्टरही बाहेर येतो. अप्रतिम. पुन्हा पायामध्ये, बोलाता मेरे दोस्त, पैरों में नहीं डालने की मेरी जान. निघून जातोय 6 धावांसाठी. एक चुकी केली, दुसरी पुन्हा ती चुकी पायावरती टाकला. हेलिकॉप्टर पुन्हा आणि जसा षटकार आला तसं गाणं वाजलं. मैं दीवानी बन गई, ऐसा तुमने काम किया, नींद ने मेरी उड गई. तेच तर झालं. 3 चेंडू 3 षटकार आले, झोप उडवली. बादशाह टेन्शन मध्ये. टीम बोलते खिलाड़ू बोलता है रुको जरा सबर करो भाई, ये झांकी है. हाँ पिक्चर अभी बहुत बाकी है. जिथे टाकतोय तिकडे धूमधडाका. अगदी बॅटच्या टॉप पेजला अगदी एक डिक्लेअर मध्ये धाव. की हा चेंडू जसा पडला तसे आपल्या व्यासपीठावरून आवाज आला, गेला. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 2 चा धूमधडाका आताच संपला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 31. 31 धावा 2 षटकांच्या अखेरीस. 31 ठोकोरीचे.
म्हणजे डीजे कसा वाजतोय अप्रतिम. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. क्वालिटी लागते, क्वांटिटी नाही तर क्वालिटी वरती काम केलं जातं आणि हा नाद लागतो रक्तामध्ये. ओव्हर क्रमांक 3 राजू दिघे. पहिला चेंडू स्क्वेअर खेळ करण्याचा प्रयत्न लाल्याच्या माध्यमातून डीप पॉइंटला वन बाउन्स मस्तक पे दस्तक देती हुई गेंद चली गई चली गई चली गई चली गई. 4 चौका. दहीहंडी उत्सवासाठी अंकुश बाबा युवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबईतली सगळ्यात मोठी दहीहंडी याच मैदानामध्ये. नवी मुंबईतली हाफ ट्रॅक शॉट अम जॅक मिडल ऑफ द बॅट स्वीट साउंड मिड विकेट रीजनच्या बाहेर. मैं तोड़ेगा मैं फोड़ेगा मैं नहीं रुकेगा साला मैं नहीं झुकेगा. चाळीस धावा या खलनायकनं आज मॅच खलीबली केली आहे. बॅकफुटला जाऊन अगदी बॅटीच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. शाहूवाडी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय बाबासो आलेकर दादा यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. दादा मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. बाबासो आलेकर आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. शाहूवाडी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ बाबासो आलेकर यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला खेळाडू आहे. कॅचचा कॉल दिलाय, कॅच पकडली आहे, खाली बसला. यस विकेटचं पतन. लाले आउट. वीस धावा 42 टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली. 42 ऑन स्कोर कार्ड. मयूर पन्हाळकर दाखल होतोय मैदानामध्ये. मयूर स्पोर्ट्स घाटकोपरचं अगदी ब्रँड अँबॅसिडर. बेचाळीस धावा. रामदादा यमगर साहेब आणि चेतनदादा पाटील साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम सुस्वागत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न लॉप केला जातो. मिड विकेट मध्ये आहे एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोपर्यंत आपण पहिला बॅकअप येतोय. चिखलामध्ये जरूर खेळावं लागतं कारण की मान्सूनचा ही स्पर्धा अखेरी सोहम तिथे होता. चेंडूपर्यंत पोहोचला. या संपूर्ण चिखलामध्ये मात्र अंगावरती चिखल उडू देत, माती उडू देत. एक वेळ मळक असलं तरी चालेल भाऊ, जळक नसावं कधी. क्रिकेटमध्ये तर अजिबात नाही. मळक असलं तरी बॅटर भाई. लफ केला जातोय. मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून निघून जातो. या व्यासपीठाच्या डोक्यावरून अगदी 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार.
ओव्हर क्रमांक 4 कडे आपण जाऊयात. गोलंदाजीसाठी दाखल झाला पहिला चेंडू. स्वागत केलंय सूरजचं. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. पहिल्या चेंडूवरती सूरजच्या अप्रतिम फटका. अनिकेतच्या बॅट मधून षटकार. खेळ चालू झाला. आज बघता बघता नवी मुंबईमध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचा असलेल्या मान्सून ब्लास्ट मध्ये या खेळाडूचे ब्लास्ट चालू झालेत. व्हॉट अ बॅटिंग. अनिकेत पायमल. सूरज कॅप्टन एका बाजूला, अनिकेत पायमल दुसऱ्या बाजूला. अनिकेतनं हात खोलायला सुरुवात केले. कारण की स्वराज्य 32 असोसिएशन मध्ये गेलास आणि विचारलंस यहाँ पे हेलिकॉप्टर भाई कोण आहे, तर सगळे इशारे तुला अनिकेत पायमल कडे दिसतील. या स्वराज्य 32 हेलिकॉप्टर बॉय म्हणजे अनिकेत पायमल. बॅट छकडी समोर. बॅट स्विंग केली जाते. लीडिंग एज. कॉट बँड विकेट. उत्तर चांगलं दिलंय गोलंदाज सूरजनं. एक षटकार. तदनंतर आला विकेट. बॅटर आउट. बघितलंस का? व्हायरस आहे तो, व्हायरस. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अब तक 56 या आकड्यावरती. संदीप दाखल झाला बॅटिंग साठी मैदानामध्ये. डावखुऱ्या हाताचा स्वराज्य 32 एक अफलातून खेळाडू सध्या मैदानामध्ये दाखल झाला. मंदूर गावामधून खऱ्या अर्थानं बिलॉंग करतो. मंदूर प्रीमियर लीग नेहमी चर्चेत राहते. हो अलक्यातनं घेण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिले. नोमॅन्स लँड मध्ये फक्त पंच केला. मयूरला स्ट्राईक दिले. मंदूर गावाचा स्टायलिश बॉय आल्यानंतर एक चिकी धाव कंप्लीट केली. सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. सूरज जिथे आहे गोलंदाजीसाठी. यॉर्कर अनिकेत पायमलला आवडतात, खूप आवडतात. कारण की याच यॉर्कर वरती हा खेळाडू आतापर्यंत हेलिकॉप्टर बनलाय. अनिकेत पायमलच्या बॅट मधून आणखीन एक जातोय. मयूर पन्नाकरच्या बॅट मधून आणखीन एक जातोय. धमाका. ही स्वराज्य 32 नागपंचमी नुकतीच झाली आहे. ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय बरोबर पायामध्ये, तोच उचलून फेकून दिलाय. या नवी मुंबईच्या शतकवीरनं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी बॉटम एजला आणि तदनंतर डॉट. कारण की ज्या पद्धतीने फटका खेळला एक छबी दिसून आली. मयूर पन्नाकर अनिकेत पायमलची एक छबी. कारण की दोघांनाही असे फटके खेळत असताना कॉपी बुक स्टाईल फटके दोघांचे चर्चेत नेहमी राहतात. संघाची धावसंख्या 63 धावा. ओहो सोडून दिला. जाने दे भाई, जाने दे, इसमें तेरा घाटा नहीं कुछ जाता हमारा. व्हाइट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होती ऍड. टॉस साठी अखंड शाहवाडी तालुका आणि पोलादपूर 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार राहा. हो नो बॉलचा इशारा. नो बॉल आहे. जिथे आपण पाहिलं तर येणारा चेंडू फ्री हिटचा भेटेल. नवीन करण्याचा प्रयत्न विकेट कीपर स्वतःहून धावत येतोय. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाजासोबत थोडीशी चर्चा करेल. संघाची धाव संख्या 65 वरती 65.
टीमची टोटल 65 सध्या मात्र स्कोर कार्ड वरती. हाफ ट्रॅक अगदी बॅटीच्या टॉप पेजला जिथे आपण पहिल्या डिक्लेअर मध्ये जाईल. एक धाव. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 4चाही खेळ संपला म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 66 आणि 67 धावेचा आहे आव्हान. टॉस साठी या कॅप्टन बोर्डी कॅप्टन्स अर्थातच छत्रपती श्री छत्रपती शाहू महाराज 11 अर्थातच अखंड शाहूवाडी तालुका विपक्ष पोलादपूर 11 बोर्डी कॅप्टन्स वेलकम. या आपण टॉस साठी करूयात एक टॉस. येस अण्णा. येते टॉस घेऊयात. मी विनंती करेल कुमारजी शिवे सर आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आपण घेऊया टॉस. सहासष्ट धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. 67 धावेचं टार्गेट 67. चला टीम थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. जय मॅचच्या दिशेने 67 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. पहिला चेंडू अप्रतिम. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव येईल. काय चेंडू हाताळला पहिलाच गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर आनंदाला पाहताय. मोहरे गावचा खेळाडू आनंदा
अँडी या नावानं त्याला ओळख आहे. सूरज आणि सनी सध्या मात्र मैदानामध्ये. हा ही चेंडू चांगला हाताळला. गुडलाईन स्पॉट वरून बॅट स्विंग केली. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. पहिला डिक्लेअर मग डॉट. ओव्हर क्रमांक 1 सध्या चालू आहे रणधुमारी या ओव्हर क्रमांक 1 ची. रात्री या गावावरून पोहोचलाय आणि गावचं अंतर माहिती आहे 350 प्लस आहे. सूरज देखील गावावरूनच आलाय. तोही सांगतोय तू 350 किलोमीटर पार केलाय तर मी 6 किलोमीटर हे षटकाराचं अंतर पार करून दाखवतो की मीही एवढ्या मोठ्या लांबून प्रवास करून आज नवी मुंबईच्या घरोंदा मैदानामध्ये का दाखल झालोय. व्हॉट अ स्ट्रोक. सदुसष्ट धावेचं आव्हान. आणखीन एक उचलला. मिडल बॅट मिड विकेट का कॉर्नरच्या बाहेर जाईल. व्यासपीठाच्या अगदी डोक्यावरून मानवंदना देत असताना सूरजच्या बॅट मधून येतो आणखीन एक लगातार 2 षटकार. 1 2 3 4 खेळाडू आता एकत्र झालेत. चर्चा चालू केली. चर्चा कोणी चालू केली. खडा कोणी टाकला. सूरजनं. सगळे आपापल्या जागी उभे होते. सूरजच्या बॅट मधून जसे 2 षटकार आले तशी कुजबूज चालू झाली. मीटिंग चालू झाली. चर्चा चालू झाली. कुरबुड्या चालू झालेत. व्हॉट अ मॅच. मजा येईल मजा येईल मजा येईल या मॅचला. अजूनही मयूर पन्नाकर बरंच काही समजवतोय या अँडीला. बऱ्याच गोष्टी मयूर पन्नाकरनं सांगितल्यात. सरळ बॅटीनं आणखीन एक उचलला. हाफ ट्रॅकर टाकला की शॉर्ट आर्म पूल. सरळ बॅटी समोर टाकला की ड्राईव्ह फटका. नक्की चेंडू टाकायचा कुठे. वार नाहीये पलट वार होत आहे. 3 चेंडू 3 षटकार मारलेत. या आधी देखील आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 ला अनिकेतनं षटकार लगावले होते. गोलंदाजीसाठी जेव्हा बादशाह होता तेव्हा 3 षटकार आले होते. आता वेळ बदलली. आता खेळाडू बदलला. आता तुमच्याकडे शेर आहेत आमच्याकडे सवा शेर आहे. तुमच्याकडे बाहुबली आहेत आमच्याकडे ग्रेट कली. अनिलजी भूमकर साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम अनिल दादा भूमकर साहेब. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहिले नानेलगावचे सुपुत्र अनिल दादा भूमकर साहेब. विनंती करेल आपण या व्यासपीठावरती कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष या नानेलगावचे सुपुत्र. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटीवरती आला नाहीये. हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला. एक सिंगल धाव एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. आता खेळाडू बोलत येई तो डाललाय. हास्य टाकायचा होता पण टप्पा चुकला की होतो कार्यक्रम. हे रबर क्रिकेट आहे. चुकीला नाही माफी. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी 20 या धावसंख्येवरती 20. हे प्रेक्षक सध्या दाखवले जातात. काही गाड्यांवरती गाडींचे 2 स्टँड करून गाडीचं अगदी सीट बनवले. त्या गाडीवरून मॅचचा आनंद घेतात. अनिलजी भोमकर यांना स्क्रीन मध्ये तुम्ही पाहता या मॅचचा आनंद. आणि राजू कंगा त्यांचा फेवरेट खेळाडू. आणि सध्या मात्र हे दोघेही चर्चा करतायत. संपूर्ण प्रेक्षक राजा वर्ग तुम्ही या मॅच साठी पाहता. आज शनिवारचा दिवस. बाय सगळे आमचे अनिलजी बोमकर यांना सध्या स्क्रीन मध्ये तुम्ही पाहता. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अनिल दादांचं राहिले. नानेलगावचे ते सुपुत्र आहेत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटसाठी योगदान त्यांचं राहतं. पाटण तालुक्यासाठी मोठं योगदान त्यांचं राहतं. मंदिराजवळ असलेले सगळे आमचे छावणीच्या स्वरूपामध्ये असलेले सगळे प्रेक्षक सध्या स्क्रीन मध्ये तुम्ही पाहताय. टीमची टोटल अगदी 20 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2. हा चेंडू ज्या पद्धतीने पडला गुडलाईन स्पॉट वरती राईज होतोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव. कारण की चेंडू 1 बाउन्स म्हणून आता मात्र जरूर सांगितले. दंडित केलंय. गुड अंपायरिंग की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पंच आता गोलंदाजाकडे जरूर वळतायत. वेट. दोन्ही अंपायर आहेत. चर्चा करतील. डिसिजन देतील. अंपायर सांगते रुको जरा. एका अंपायरला आराम देण्यासाठी दुसरे अंपायर आपण मैदानामध्ये पाठवलेत. समज केलेलो भाई अन्ना.
येस अंपायर चेक थैंक यू. आणखी 2 कॅमेरे आहेत तुम्ही चेक करा. दूध का दूध पाणी का पाणी सब हो जाएगा. आणि सध्या मात्र आपण पाहिलं तर केलं जाईल चेक दिलं जाईल कारण की जे लेग अंपायर आहेत ते गेले 6 मॅच कंटिन्यू उभे आहेत दादा. त्यांना आराम दिला. त्या जागी आपण पाहिलं तर इट्स अ 1 बाउन्स गुड अंपायरिंग कारण की हा चेंडू पूर्णपणे आपण पाहिलं तर 2 अँगलने अक्षय मात्रेने दाखवलं ओम सायमटीचे 2 अँगलने 1 बाउन्स दंडित केलं जाते. गुड अंपायरिंग. मी विनंती करेल सागरदादा सुर्वे साहेब यांना विनंती करेल आपण जरूर व्यासपीठावरती यावर निधी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह स्पॉन्सर दिले गेलेत. ओ हो 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 हा चेंडू यावेळी देखील नो बॉल कारण की एक्स्ट्रा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. अनिलजी बोमकर यांना पाहताय बीके एडिट्स संकेत कुराडे त्यांच्यासोबत जॉईन आहे. येस अंपायर आताच्या येस नो +1 2 धाबा ज्या ऍड केलेत आम्ही स्कोर कार्ड वरती. फ्री हिटचा चेंडू सध्या मात्र आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती हात खोलण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. ओहो हो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं ज्या पद्धतीने पडतोय अगदी आपण पाहिलं तर नो बॉल कारण की हा चेंडू जास्त बाउन्स झालाय. जास्त एक्स्ट्रा बाउन्स हा चेंडू होताना पाहिला. फलंदाजही शांत राहिला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मयूर पन्नाकर स्वतःहून सांगतोय रिलॅक्स ब्रो मैं हूं ना मी आहे ना कारण की या सिच्युएशन मधून कशा पद्धतीने बाहेर निघालं जाईल या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने आपण पाहिलं तर मयूर पन्नाकर वाट शोधून काढेल कारण की ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मयूर पन्नाकर कमबॅक केला आहे. हा कमबॅक करण्यासाठी तो जाणला जातो. अप्रतिम मॅच. एका बाजूला बोर क्रिकेट असोसिएशन कशा पद्धतीने या मॅच मध्ये कमबॅक करेल स्वराज्य 32 अनिलजी बोमकर आज मैदानामध्ये उपस्थित आहेत. व्यासपीठावरती उपस्थित आहे. अनिलजी बोमकर यांची सासरवाडी म्हणजे भोर तालुका आणि आज पाटण तालुक्याला नाही भोर तालुक्याला सपोर्ट करण्यासाठी ते आलेत. हे करावं लागतं रे करणं पडतंय. भाऊ त्याला प्रेमाने बाजूला कर कारण की तो एकटाचे जो शिळ्या भाकरीवरती प्रामाणिक राहतो बाकीच्यांना पार्ट्या देऊन देऊन दमलो. प्रामाणिक कोणच नाही आयुष्यात. यावेळी किल्लो हो अगदी एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉलचा इशारा. त्यांची टोटल मध्ये ऍड होतात या एक्स्ट्रा धावा. थोडेसे एक्स्ट्रा जास्त धावा झालेत कारण की मयूर पन्नाकर जिथे आपण पाहिले तर नो बॉल आले आणखी 2 नो बॉल आले 1 व्हाईट बॉल आला. चेंडू फक्त 2 झालेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जी 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते 25. चांगला फटका खेळलाय गरकन फिरलाय शॉट आर्म जॅक निघून जातो डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर बाहेर 6 धावा. असा सूरज आहे तो कमबॅक करतो. कमबॅक दमदार झाला या सूरजचा. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती.
कम बॅक केलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. टीमची टोटल आपण पाहिली तर 31 या धावसंख्येवरती सध्या मात्र जाऊन पोहोचले. 31 31 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत. मॅच ऑन आहे. गती परिवर्तन मयूर पन्नाकन करून दाखवलाय. गती परिवर्तन चांगलं उत्तर दिलं त्या शॉर्ट ऑन पूलला. चांगलं उत्तर दिलं त्या नो बॉलला. येणारे डॉट बॉल म्हणजे मयूर पन्नाकरचा अनुभव. या मैदानामध्ये एकच गोष्ट चालते ती म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स. सुरेख फटका. हाफ ट्रॅकर अंपायर कडे बघा. रुको जरा सबर करो अंपायर सेड इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप नो बॉल प्लस षटकार. हा नो बॉल अंपायर न सांगितल्याने आहे त्यामध्ये षटकार. नो प्लस 6 शून्य चेंडू मध्ये आहेत 7-7. खाओ पियो बिल मत चुकाओ असा फ्री हिट सूरज साठी. ये सूरज नहीं डुबेगा. टीमची टोटल आपण पाहिली तर 38. हा ही आणखीन एक येतोय. अंपायर कडे पुन्हा बघा. पुन्हा अंपायर सांगतायत आहे नो बॉल. आणखीन एक नो बॉल. अंपायर सांगतायत इट्स अ मॅक्सिमम ओव्हर स्टेप. दोन्ही चेंडू नो बॉल ओव्हर स्टेपचे आणि नो चेंडू होते. दोन्ही षटकार आलेत. ओव्हर स्टेप नो बॉल. जिथे आपण पाहिलं तर कहाणी या मॅचची बदलली मित्रा. व्हॉट अ मॅच यार. मजा आली मॅच बघायला. मजा येते ही मॅच बघण्यासाठी. 13 चेंडू तब्बल 22 धावांची गरज या मॅचला. बनली मॅच. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. सर बॅटीनं अगदी बॅटीच्या बॉटमला एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एकाच धावी समाधान मानलं जात आहे. आणि ही ओव्हर जाऊन आता संपले. तब्बल 11 चेंडू या ओव्हर मध्ये आतापर्यंत टाकले गेलेत. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये तब्बल धावा खर्च केल्या आपण पाहिले तर 26. सर्वात महागडी ओव्हर 46 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली आहे. आणि येणारे तब्बल 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही गरज आहे 21 धावेची. 12 चेंडू 21 धावा. उडी नव्हे झेप असेल. शिखरावरती टोकाशी थेट असेल. आता शोधून नाही होणार मैफिली माझ्या. विजेता आणि योद्धा म्हणून आपली थेट भेट असेल आणि हीच भेट या मैदानामध्ये जरूर आहे. सूरज वैयक्तिक बॅटिंग आपण पाहिली तर आतापर्यंत 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. त्या 10 धावा सूरजच्या खात्यामध्ये आल्या तर या मान्सून ब्लास्टचा पहिली हाफ सेंचुरी सूरजच्या नावावरती जाऊ शकते. विजयासाठी 21 धावा हव्यात आणि सूरजसाठी 50 धावा. अप्रतिम मॅच. ओहो आणखीन एक ड्राइव्ह. दीपेक्षा कव्हर रिझनला एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. पहिली धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला जातोय. 2 चिकी धावा. चोरीच्या धावा. बॅकअप नाहीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. माहितीये दोघांना लालच बुरी भला. अंपायर सांगतात 1 शॉट. थँक्यू अण्णा. येस 1 शॉट. टीमची टोटल अगदी 48 48. एक्केचाळीस धावसंख्येवरती सध्या सूरज खेळतोय. कारण की अजूनही आपण पाहिलं तर सनीला बॅटिंग भेटली नाहीये. सनी बोलेल नको भेटू देत. सूरज खेळना चाहिए. ड्राय सुरेख फटका. काय बॅटिंग केली आहे. अप्रतिम. परवा नसावी. परवाची प्रवाह सोबत वाहत जावं. ठिणगी पेटली असेल मशालीची तर एका बाजूनं तुडवत जावं. आणि तशीच बॅटिंग सध्या मात्र चालू आहे. व्हॉट अ बॅटिंग आहे सूरजची. अप्रतिम बॅटिंग. मैं रुकेगा नाही मैं ठोकेगा तशी बॅटिंग चालले. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते मिड विकेट रिजन मध्ये. जिथे फिल्डिंग चांगली होते फेकी केले. सूरज डेंजर झोनला चुकी होती. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या. एक सुटली आता पोहोचली.
व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट यार. 2 धावा टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचेल 50 पार. 55. सूरज दमलाय, धाका टाकतोय एका बाजूला, तो 49 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 55. ओहो हो, फटका तर आहे आणि येतो अप्रतिम फटका. हाफ सेंचुरी सूरजच्या नावावरती. सूरजला विचारतील आओ कुठून, आओ कुठून. सूरज सांगेल भोर तालुक्यातून, कामथडी गावामधून. अप्रतिम बॅटिंग, कामथडी गावचा खेळाडू, भोर तालुक्याचा खेळाडू सूरज मैदानामध्ये. हाफ सेंचुरी मान्सून ब्लास्ट मध्ये पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मध्ये. या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण होतात या खेळाडूच्या. यॉर्कर चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. आणि ही मजा आहे या मान्सून ब्लास्टची. नाद करती का नाद, यावंच लागतं या स्पर्धेला. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 62 या आकड्यावरती. पहिल्यांदा सनियाला बॅटिंग साठी पहिला चेंडू फेस करेल. ओहो हो हो, हाही हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न. डॉट जातोय, निर्धाव जातोय. येणारे तब्बल चेंडू आता बाकी आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर 5 धावांची गरज. चांगली मॅच बघायला भेटेल. 6 चेंडून तब्बल 5 धावा या विजयासाठी. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 5 धावेची गरज आणि संदीप गायकवाड दाखल झालेत गोलंदाजीसाठी. संदीप गायकवाड यांच्याकडे अनुभव आहे चांगला. सुरेख फटका. मॅच फिनिश, मॅच फिनिश, संपली, खतम. या सूरजनं या मैदानामध्ये दाखवून दिलंय की होय मी उभा आहे तोपर्यंत हे मैदान गाजवणार. मैं नहीं रुकेगा, मैं ठोकेगा, साला मैं नहीं झुकेगा. हर चमकने वाली चीज सोना नहीं होती और हर चीज सोना नहीं होती तो हर फलंदाज सूरज भी नहीं हुआ होता. या मॅच मध्ये सूरजनं अगदी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर केलं, गाजवलं हे मैदान. ठिणगी टाकली आगीची, वनवा केला, खांद्यावरती उचलून घेतलं या खेळाडू सूरजला, ज्याने तब्बल 62 धावा ठोकल्या. व्हॉट अ मॅच. या पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 मध्ये पहिली हाफ सेंचुरी ठोकणारा हा सूरज, जे पहिल्यांदा खेळतात या स्पर्धेमध्ये. बोर तालुका पहिल्यांदा उतरला या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये त्यानं मात्र गाजवलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स नन अनदर दॅन एक इनाम सूरज या मॅचचा होतोय हिरो, मॅन ऑफ द मॅच. वेलकम सूरज. यानंतर मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचंय टीम अखंड शाहूवाडी तालुका आणि पोलादपूर 11 मॅच, जिथे टॉस जिंकलाय श्री छत्रपती शाहू महाराज 11 अखंड शाहूवाडी तालुका या टीमनं आणि फिल्डिंग निवडली आहे. तर पोलादपूर 11 आपण बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच सूरज, वेलकम. आणि अगदी भोर तालुक्याचे लाडके जावई म्हणजे भूमकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 101 रुपयाचं प्राइस सूरज साठी. वेलकम सूरज. शेवटची मॅच